नमस्कार, आप देख रहे हैं लोकल खबरें सोशल मीडिया। थाने से एक बड़ी खबर आ रही है। दरअसल थाने में एक ऐसा मामला पुलिस ने उजागर किया है जो कुछ अपराधियों को पकड़ा है जो लगातार चोरी जैसे वारदातों को अंजाम देते थे। तो आइए आपको सुनाते हैं इस विषय पर क्या कुछ कहना है थाने पुलिस का। आइए सुनते हैं। घटक 3चे अधिकारी पी.आय. अजित शिंदे, ए.पी.आय. सर्जेराव पाटील, ए.पी.आय. उगल मुगले, पी.एस.आय. भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे। त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने अधिक तपास केला, पुरावा जमा केला। त्या अनुषंगाने आपण 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। एक आरोपी क्रमांक 1 हा वसीम काला, राहणार आंबिवली कल्याण, त्याची बहीण कौसर युसुफ अली, त्यानंतर शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी असे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामध्ये 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, एक दरोड्याचा गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे आहेत, घरफोडीचे 3 गुन्हे आहेत, असे 29 गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 36,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत। आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील 30 पेक्षा जास्त जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगाने अधिक तपास गुन्हे शाखे युनिट 3चे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत। शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी हे घरफोडी किंवा दरोडेच्या अनुषंगाने अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे, मारहाण करून जबरीनं सोन्या चांदीचे दागिने असतील, रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातो। चिखलगाव टोळीचं खूप वर्षांनी जे टोळीचं नाव समोर आलं तर कशा पद्धतीने टोळी सक्रिय आहे ठाणे आयुक्तालयामध्ये बाकी ठिकाणी? शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये, मुंबई असेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे। हे रेकी करतात, त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे, रोख रक्कम, दागिने किंवा इतर जी काही मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जातात। सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ते 4 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत, अटकेमध्ये आहेत। अजून यांचे कोण साथीदार आहेत का, यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का, इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का, या अनुषंगाने पुलिस अधिक तपास करत है। अभी आपने सुना थाने पुलिस ने क्या कुछ कहा इस वारदात को लेके, चोरी वाली वारदात को लेके, और उन्होंने विस्तृत तौर पे पूरी जानकारी दी है कि किस तरह से अपराधी अपराध को अंजाम देते थे और वो कहां अपराधियों को अंजाम दे चुके हैं, और बहुत सारे मामलों का पुलिस ने खुलासा किया है और विस्तृत जानकारी उन्होंने अपने प्रेस कॉन्फ्रेंस में दी है। आप देख रहे थे लोकल खबरें सोशल मीडिया। जय हिंद, जय भारत।